राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 4/11/2025 रोजीनुसार निवडणूक कार्यक्रम देण्यात आला होता। या कार्यक्रमानुसार नामनिर्देशन पत्रांची छाननी झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्णयाविरोधात व्यथित उमेदवारास जिल्हा न्यायालयात अपील करण्यात आले होते। या अपीलावरील निकाल दिनांक 22/11/2025 रोजीपर्यंत होणे अपेक्षित होते, जेणेकरून संबंधित उमेदवार त्याचे नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी 3 दिवसाचा कालावधी मिळाला असता। पण त्यानंतर दिनांक 26/11/2025 रोजी वैधरित्या नामनिर्देशित उमेदवारास निवडणूक चिन्ह वाटप करणे नियमानुसार योग्य ठरले असते, परंतु काही नगरपरिषदा नगरपंचायतीच्या संदर्भात अपीलाचा निकाल उशिरा लागल्यानंतरही अथवा लेखी निकाल प्राप्त न होता अथवा काही प्रकरणी अपीलाची सुनावणी झाली नसताना अथवा काही प्रकरणी न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अशा उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र माघारी घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देताच निवडणूक चिन्ह वाटप केले असल्याचे निदर्शनास आल्याने स्थगित करण्यात आलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या सदस्यांच्या जागेकरता व यथास्थिती अध्यक्ष पदाकरता या आदेशाद्वारे सुधारित निवडणूक कार्यक्रम दिला आहे। बाधित झालेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम 2025 जाहीर करण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय जारी करण्याची तारीख 4 डिसेंबर 2025, नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत, आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्यास तसेच अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 11 डिसेंबर 2025, मतदानाचा दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून तर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत आणि मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून असणार असल्याचे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे। अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका।